गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं, आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स चालू होतं आपलं चॅप्टर. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्यामध्ये क्रिप्टोगाम्स बघितलं. याच्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं फॅनेरोगाम्स आणि फॅनेरोगाम्समध्ये आपण बघितलं होतं जिम्नोस्पर्म आणि आज आपल्याला बघायचं आहे अँजिओस्पर्म्स. ओके. हां, तर तुम्हाला आठवत असेल जिम्नो आपण पाहिलं होतं की दोज प्लांट्स हू कॅन प्रोड्यूस देअर सीड्स विदाउट एनी नॅचरल कवरिंग, राईट. त्यांच्याकडं कुठल्या प्रकारची देर इज नो नॅचरल कवरिंग ऑन सीड्स, राईट. सीड्स म्हणू आपण, देर इज नो नॅचरल कवरिंग ऑन सीड्स. आता जिम्नोस्पर्ममध्ये आपण बरेचसे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक पाहिलं होतं. त्यांच्या मेल कोन फिमेल कोन सेपरेट त्यांच्या स्पोरोफिलवरती प्रोड्यूस होऊ लागल्या. त्या ठिकाणी फ्लावरचं प्रोडक्शन, मेल कोन मीन्स मेल फ्लावर, अशा प्रकारचं प्रोडक्शन आपण पाहिलं. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक बघितले. त्यांचं पेरेनियल टाईपचं होतं. सोबतच त्यांच्याकडं ब्रँचेस नव्हत्या त्यांच्या स्टेमला, अनब्रँच्ड स्टेम होता. तर ही सगळी कॅरेक्टरिस्टिक्स होत्या जिम्नोस्पर्म्सची. आता आपल्याला बघायचं आहे डिव्हिजन सेकंड, फॅनेरोगामचा डिव्हिजन सेकंड, तो म्हणजे हा अँजिओस्पर्म. ओके. आता अँजिओस्पर्ममध्ये जसं की आपण पाहिलं होतं जिम्नोस्पर्मच्या पेरेनियल होत्या, पण अँजिओस्पर्ममध्ये आपल्याला पाहता येतं तिन्ही प्रकारचे दिसतात. इथं पेरेनियल प्लांट्स असतात, पेरेनियल पण दिसतील, काही ॲन्युअल दिसतील, ओके, आणि काही सीझनल पण दिसतात. आपल्याला हे पण माहिती आहे, याचे क्रॉप्स व्हरायटी असतात. तर अँजिओस्पर्ममध्ये हे तिन्ही प्रकारचे प्लांट्स आपल्याला पाहायला भेटतात. सगळ्यात पहिल्यांदा तर मिनिंग लक्षात ठेवायचं, अँजिओस्पर्म याचं नाव का देण्यात आलं, तर बिकॉज ऑफ अँजिओ मीन्स क्लोज्ड, ओके, क्लोज किंवा कवर. स्पर्म मीन्स सीड्स, ओके, कवर्ड सीड्स और क्लोज्ड, और आपण इथं लिहू कवर्ड सीड्स और क्लोज्ड सीड्स. म्हणजे यांचे जे सीड्स असतील यांच्याकडं जसं इथं आपण पाहत होतो जिम्नोस्पर्ममध्ये की त्यांचे सीड्स जे आहेत त्या कवर्ड नव्हत्या, पण या ठिकाणी आपल्याला तसं नाही भेटणार. इथं आपल्याला कवर्ड सीड्स भेटतील. यांचं जी प्लांट्स आहेत जे फ्रूट प्रोड्यूस करतील, फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतील. तर हा प्रकार आहे या ठिकाणी अँजिओस्पर्मचा. तर आपल्याला यांची कॅरेक्टरिस्टिक बघायची. जसं की हा पहिला कॅरेक्टरिस्टिकच समजता येतं, दीज आर द पेरेनियल ॲज वेल ॲज ॲन्युअल ॲज वेल ॲज सीझनल प्लांट्स, हे सांगता येतं. आणि यांच्याकडं दे प्रोड्यूस और प्रोड्यूसेस फ्रूट्स with the सीड्स. म्हणजे यांचे जे सीड्स असतील त्या फ्रूटमध्ये कवर्ड असतात, म्हणजे फ्रूट्स प्रोड्यूस करतात आणि त्यांच्यामध्ये काय असतात, सीड्स असतात. तर त्यांची फ्लावर जे असतात त्यांच्याकडं रिप्रोडक्शन जे आहे ते दोन्ही प्रकारचं इथं पण सापडतं. असेक्शुअल ॲज वेल ॲज सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन दिसतो. सेक्शुअल टाईपच्या रिप्रोडक्शनसाठी दे कॅन रिप्रोड्यूस बाय sexually as asexually, both kind of reproduction यांच्याकडे दिसतं. तर असेक्शुअली हे दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन सापडतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर विथ द हेल्प ऑफ फ्युजन. आपण जसं पाहिलं होतं की फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, याच्यामध्ये तेच प्रकार दिसतो. तर यांच्याकडं फ्युजन होतं मेल आणि फिमेल गॅमेट्सचं. देन फॉर्मेशन ऑफ झायगोट, तीच प्रक्रिया. देन एम्ब्रियोचा जो आहे तो नवीन प्लांट जो आहे तो तिथून प्रोड्यूस
होतो. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे तो कसा ऑपरेट केला जातो, काही त्यांच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स थ्रू. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम as well as some plants also reproduced by the vegetative parts like leaf. ओके, जर आपण ब्रायोफायलम फॉर एक्झाम्पल तुम्ही हा प्लांट ऐकला असेल ब्रायोफायलमचा, तर हा जो प्लांट आहे ब्रायोफायलम, याच्या लीफ ज्या असतात, याच्या लीफला मार्जिनला अशा प्रकारचे आपल्याला स्मॉल बर्ड्स प्रोड्यूस होताना दिसतात लीफ मार्जिनला. म्हणजे असा ब्रायोफायलमचा लीफ आहे, ही मार्जिन जो आहे इथं बर्ड प्रोड्यूस झालेली आहे. आणि जर आपण हा पार्ट एवढा कट करून नवीन एका दुसऱ्या ठिकाणी जर लावलं तर याच्यापासून किंवा मॉइश्चरमध्ये ठेवला तर तिथं आपल्याला नवीन प्लांट प्रोड्यूस होतो ब्रायोफायलमचा. तर अशा व्हेजिटेटिव्ह पार्ट्सच्या मदतीनं यांचं रिप्रोडक्शन होऊ शकतो, लाईक रूट्स, स्टेम अँड लीव्ज ऑल्सो, ह्या तिन्ही प्रकारच्या. आणि सेक्शुअलमध्ये मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होईल. म्हणजे या प्रकारचं रिप्रोडक्शन या प्लांट कॅटेगरीमध्ये सापडतो अँजिओस्पर्मच्या. आता अँजिओस्पर्मला एक अल्टरनेट वर्ड पण आहे इथं वापरतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लावरिंग प्लांट्स. यांना फ्लावरिंग प्लांट्स म्हणून देखील ओळखलं जातं या अँजिओस्पर्मच्या स्पेसिसना. अँजिओस्पर्मच्या स्पेसिसना फ्लावरिंग प्लांट्स का? कारण त्यांच्याकडं फ्लावर असे प्रोड्यूस होतात, चांगल्या पद्धतीचे डेव्हलप्ड फ्लावर आहेत. मेल आणि फिमेल फ्लावर मे बी एकामध्ये असू शकतात और दोन सेपरेट पण असू शकतात. लाईक आता यांच्या बेसवरती काही कॅरेक्टरिस्टिक घेतलेले आहेत. या काही कॅरेक्टरिस्टिकच्या बेसवरती अँजिओस्पर्म्स आर ऑल्सो अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. these are हे angiosperms are divided into 2 type of plants. First one is dicot or dicotyledon. Second one is monocotyledon or dicot. We can simply say is that dicot and monocot असं आपण सिम्पली म्हणू शकतो. तर हे दोन प्रकारचे प्लांट्स इथं या अँजिओस्पर्ममध्ये सापडतात. यांची कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितलं ह्याची डायकॉटची आणि मोनोकॉटची, यांचं कॉटच्या बेसवरती, कॉटिलिडॉनच्या बेसवरती, आपण हे जे कॉटिलिडॉन म्हणतोय याच्या बेसवरती आपण इथं सांगितलेलं आहे. पण काही अजून कॅरेक्टर्स असतात जे की हे प्लांट्सना एकमेकांपासून वेगळे करतात. ते कुठले असतात बघू. तर मे बी तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो, डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट ॲज वेल ॲज डायकॉट. तर या ठिकाणी डायकॉट या ठिकाणी असं सांगता येतो की these plants have 2 cotyledons. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे हे काय असतं, एखादी सीड आहे, फॉर एक्झाम्पल सपोज करा कुठली तरी सीड आहे, हे लाईक आपण पीचं सीड म्हणजे वटाणा आहे. जर आपण याला फोडलं, ओके, अशा एका सीडला वटाण्याच्या, आपण त्याला पी म्हणतो, तर त्याला जर आपण फोडलं तर त्याचे इक्वल 2 पार्ट्स पडत असतील. सीड्स विच कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स, सच टाईप ऑफ सीड्स और सच टाईप ऑफ प्लांट्स आर कॉल्ड डायकॉट्स. ओके, तर या सीड्स म्हणजे यांच्याकडं 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट आहेत. जर त्यांच्या सीडला जर आपण ब्रेकडाऊन केलं, तोडलं, तर त्यांचे इक्वली 2 पार्ट्स पडतात, म्हणून यांना डायकॉट म्हणतोय. इथं त्याच्या अगेन्स्ट अपोजिट हिअर इज प्रेझेन्स ऑफ सिंगल कॉटिलिडॉन. ओके, प्रेझेन्स ऑफ सिंगल कॉटिलिडॉन. याच्याकडं यांचं जर सीड बघितलं, आता तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही जवारचं सीड बघितलं असेल, जवार पाहिलं असेल,
तर त्याच्या सीडला जर आपण ब्रेकडाऊन केलं किंवा तोडलं त्याला, तर त्याचे इक्वल पार्ट्स पडत नाहीत. आपल्याला दिसत नाही की त्याच्यापासून 2 असे इक्वली म्हणजे पार्ट्स डिवाईड होतात. म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो दीज प्लांट्स आर, जवार प्लांट्स इज अ मोनोकॉट प्लांट, राईट. आता दुसरं काय कॅरेक्टरिस्टिक असतं, जर आपण गेलो त्यांच्या यांच्या लीफकडे गेलो किंवा यांच्या रूटकडं पाहिलं, रूट्स आर, किंवा असं म्हणू दे हॅव टॅप रूट सिस्टीम. ओके, दे हॅव टॅप रूट सिस्टीम. दीज प्लांट्स कोणत्या, डायकॉट. टॅप रूट सिस्टीम काय असते, एक प्रायमरी रूट येणार त्या कुठल्याही प्लांटला, प्रायमरी रूट येईल. प्रायमरी रूटपासून पुन्हा आपल्याला दिसून येतो की त्याला अशा सेकंडरी ब्रँचेस येतात त्या रूटला. हे सेकंडरी आहे, सेकंडरी रूट. इथून कुठून तरी आपल्याला अजून एक सेकंडरी रूट बाहेर येताना दिसते अशा प्रकारचं. पुढं चालून ह्याला टर्शरी रूट पण येऊ शकतं, जसं की आपल्याला माहिती आहे त्याच्या ब्रँचेस पुढं वाढत जातात. तर अशा प्रकारच्या रूट्स कोणाला दिसतील, हे टॅप रूट कुठं सापडतात, तर हे जर बघितलं, हे समजा ग्राउंडच्या खालचा पार्ट आहे आणि ह्यांना रूट हेअर असतात सगळ्या रूट्सवरती. हे तर कॉमन कॅरेक्टर आहे दोघांमध्ये, दोघांना पण रूट हेअर्स सापडतात. ओके, रूट हेअर्स. ही कोणती रूट आहे, मेन रूट, ज्याला आपण म्हणतो प्रायमरी रूट, मेन रूट. आणि हे जे दुसरी रूट फॉर्म झाली ती कोणती असणार आहे, सेकंडरी रूट. ती कोणापासून फॉर्म झाली, फ्रॉम प्रायमरी रूटपासून. तर अशा प्रकारच्या रूट्स जर असतील तर त्यांना आपण म्हणतो टॅप रूट सिस्टीम. तर हे कोणाकडे असू शकतात. आता ही सिस्टीम आपल्याला कोणाकडे दिसते, फॉर एक्झाम्पल आपण बघू, जर समजा आपण नीम प्लांट बघला. ओके, नीम प्लांट मीन्स अझाडिरेक्टाची स्पीसीज, अझाडिरेक्टा, जे की लिंबाचं झाड म्हणतोय आपण. तर ह्या अझाडिरेक्टा, हे सायंटिफिक नेम आहे, अझाडिरेक्टा इंडिका. ओके, तर हे सायंटिफिक नेम आहे. नीम प्लांट कॉमनली आपण म्हणतोय. नीम प्लांटचं जर रूट्स पाहिलात तर तुम्हाला अशा प्रकारचं टॅप रूट सिस्टीम दिसतं. इन केस ऑफ मोनोकॉट, these plants have fibrous type of root system, fibrous or stilt type of root system. Fibrous or root type of stilt word लक्षात ठेवायचं, stilt type of रूट सिस्टीम. और सेकंड वन इज फायब्रस टाईप ऑफ रूट सिस्टीम. हे काय असतं, आपण एक जवार प्लांट जर बघितला, जर तुम्ही कधी जवारीचं जर प्लांट जमिनीतून काढून बघितलं तर त्याला समजा हे सरफेस आहे, सॉईल सरफेस, त्याच्या खाली रूट ऑल रूट्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम अ सिंगल साईट लाईक दिस. ओके, तर अशा प्रकारच्या रूट्स एकाच ठिकाणाहून आलेले असतात. This type of root system is known as fibrous roots or stilt root. It also known as stilt type of roots. तर हे प्रकार असतो यांच्या रूट्समध्ये चेंजेस. हा एक कॅरेक्टरिस्टिक सापडतो डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये, हा फरक आहे. याच्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक आपण त्यांच्या स्टेमवरती जाऊ. स्टेममध्ये काय फरक दिसतो, यांचा स्टेम जो असतो डायकॉटचा, आता लिंबाचं झाड बघितलं किंवा आपण बनियान ट्री बघितलं किंवा मँगोचं ट्री बघितलं, तर यांच्या स्टेम कशा असतात, तर हार्ड असतात, स्ट्रॉंग असतात. तर त्यांना आपण म्हणू स्टेम्स आर हार्ड अँड उडी, राईट. अशा प्रकारच्या स्टेम असतात. ह्यांच्या ब्रँचेस असतील. मोनोकॉटमध्ये काही ब्रँचेस असतात, काही जणांमध्ये नसतात. तर इथं आपण त्याचं नाही घेणार, हार्ड घेतलेलं आहे वर्ड. आपण कशाबद्दल फरक काय काढतो इथं, डायकॉटच्या ज्या स्टेम्स असतात त्या हार्ड अँड उडी असतील. आता इथं मोनोकॉटमध्ये काय दिसतं बघा, ह्यांच्याकडे 3 प्रकारचे स्टेम सापडतात. एक तर असेल तो हॉलो टाईपचा असतील, हॉलो स्टेम. ओके, हॉलो स्टेम सापडतील. याच्यानंतर सापडतील या ठिकाणी फॉल्स टाईपच्या स्टेम, ओके.
याच्यानंतर आणखीन सापडतं डिस्क लाईक स्टेम, म्हणजे असे 3 प्रकारचे स्टेम इथं सापडू शकतात. तर यांची एक्झाम्पल आपण सांगू शकतो. हॉलो टाईपचं कोणतं आहे? मोनोकॉट प्लांट आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. बांबू, ओके, बांबूची जी स्पेसीज आहे, बांबूचं झाड बघितलं असेल तुम्ही, तर त्यांचा जो स्टेम असतो तो हॉलो टाईपचा असतो, लाईक त्याला पोकळ आपण म्हणतो. तर त्या टाईपचं स्टेम म्हणजे हॉलो टाईप ऑफ स्टेम. अनदर कॅरेक्टरिस्टिक फाल स्टेम, चुकीचं स्टेम, म्हणजे त्याला आपण ट्रूली स्टेम झालेला आहे, डेव्हलप झालेला आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे तो कोणते स्टेम असतील? मग आपण बनानाचा जर प्लांट बघितला असेल, बनानाचा स्टेम जो असतो तो फाल टाईपचा असतो, तो ट्रू स्टेम नसतो. हा एक्झाम्पल आपल्याला घेता येतो इथं. एक्झाम्पल्स, हे एक एक्झाम्पल. आता याचं एक्झाम्पल कोणतं देता येईल? मग डिस्क लाईक ओनियनचं जर प्लांट बघितलं असेल, त्याचा जर स्टेम तुम्ही कट केला बघितला तर आपल्याला डिस्क लाईक शेप दिसतो आतमध्ये, म्हणून त्याला आपण इथं एक्झाम्पलमध्ये ओनियन घेऊ शकतो, कांदा. ओके, सो दीज आर द सम प्लांट्स ऑफ मोनोकॉटिलिडॉनस किंवा मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स, म्हणजे यांचे कॅरेक्टरिस्टिक्स यांच्यापासून वेगळ्या आहेत. इथं हॉलो टाईपच्या पण आहेत, फाल्स टाईपच्या स्टेम आहेत, डिस्क लाईक पण आहेत. तर हे 3 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक वेगळ्या असणाऱ्या स्टेम्स यांच्याकडं अवेलेबल असतात. आता याच्यानंतर आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक असतो जो यांना वेगळं करतो या 2 प्लांट्सना. तो कुठला आपण पाहू. तो म्हणजे यांचं लीफ वेनेशन पॅटर्न. आता यांचं लीफ वेनेशन काय असतं? फॉर एक्झाम्पल सपोज करा की हे एक कुठली तरी लीफ आहे. आता आपण याला वेनेशन पॅटर्न देणार नाही, इथं 2 लीफ घेऊ आपण. ओके, आता काय असतं बघा, काही प्लांट्सच्या लीफ सरफेस जर बघितलं आपण, ऑब्झर्व केलं, तर यांच्यावरती अशा प्रकारचं वेनेशन दिसतो. हे असं असतं. इथं प्रायमरी वेन, ह्याला सेकंडरी वेन्स येतात, टर्शरी येतात. इथं ह्या प्रकारचं, म्हणजे इथून वेन आली, इथे एक ब्रँच आली, परत आपण इथं पण घेऊ शकतो. आणि बघा, ही वेन आहे, फर्स्ट वेन, याच्या अपोजिट दुसरी नाही, इथून सुरू झालेली आहे, तिसरी पण इथून, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट आलेल्या नाहीत. तर हा एक प्रकार असतो प्लांटमध्ये. आणि काही लीफ जे असतात अशा असतात, इथं बघा, एकतर काही जणांमध्ये अशा प्रकारचं वेनेशन दिसतो, पॅटर्न असा असेल पूर्ण, तो लीफ जो आहे कवर्ड. आपण तो थोडा स्लेंडर टाईपचा लीफ काढू, लाईक धिस. ओके, अशा प्रकारचं. तर आता हे वेनेशनांचं असं असतं, इथून स्टार्ट होईल इकडे येईल, इथून स्टार्ट होईल इकडे येईल, राईट. आपण बघितलं असेल शुगर केनचं बघा, जवारचं बघा, यांच्या वेनेशनमध्ये आपल्याला हे दिसतं. यांच्याकडे अशा टाईपचे वेनेशन नसतं. त्यांच्या लीफवरती जर बघितलं तर त्यांच्या वेन्स अशा नसतात. तर काही जणांमध्ये असं पण असतं, काही प्लांट्समध्ये मोनोकॉट प्लांट्स जर असतील तर त्यांच्याकडं अशा प्रकारचं पण पॅरलल, एकमेकांच्या अपोजिट ह्या प्रकारचं, अशा प्रकारचं वेनेशन पण दिसू शकतो. ओके, तर हे 2 जे टाईप्स आपण दाखवलेत, हे जे असतात ते असतात एक्झाम्पल्स असतात पॅरलल टाईपचे, पॅरलल. आणि हे आहे रेटिक्युलेट टाईपचं वेनेशन. हे कोणतं टाईप आहे? रेटिक्युलेट. तर मोनोकॉट जे असतात त्यांच्याकडं पॅरलल टाईपचं वेनेशन दिसतो, अशा प्रकारचं समजते. आणि डायकॉट जे असतात त्यांच्याकडे ह्या रेटिक्युलेट टाईपचं वेनेशन दिसतो, राईट. समजलं असेल. सो हिअर लीफ वेनेशन इज रेटिक्युलेट टाईप. ओके, आणि इथं काय म्हणता येईल मग? पॅरलल टाईप ऑफ वेनेशन. Parallel type of venation. So these are the examples or differentiate characteristics of monocot and dicot. तर ही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन मोनोकॉट अँड डायकॉट येऊ शकतं. हे व्यवस्थितपणे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे, समजून घ्यायचं. आता तुम्हाला काही एक्झाम्पल्स सांगता आले पाहिजेत मोनोकॉटच्या आणि डायकॉटच्या. तर डायकॉटच्या काही एक्झाम्पल्स नोट करून ठेवायचे. या ठिकाणी आपण
मँगो ट्री घेऊ शकतो. ओके. याच्यानंतर बनियान ट्री घेऊ शकतो. बनियान ट्री. याच्यानंतर घेऊ शकतो आपण नीम ट्री. ओके. खूप सारे आहेत. मस्टर्ड आहे, हे सगळी घेता येतात इथं. मस्टर्ड घेऊन हे पण लिहून ठेवा. मस्टर्ड. ओके, एट्सेट्रा. हे एक्झाम्पल्स. इथं कोणत्या कोणत्या एक्झाम्पल्स घेता येतात मग जसं आपण इथं घेतलेलं उल्लेख केलेलाच आहे. बांबू, या ठिकाणी घेता येतं ज्वार, परत घेता येतो मेज, कॉर्न म्हणतो आपण त्याला, मक्का, कॉर्न. याच्यानंतर घेता येतो व्हीटचं, व्हीट तुम्हाला माहिती आहे, गहू. त्याच्यानंतर राईस एट्सेट्रा. ही सगळी जी आहेत त्या मोनोकॉटच्या एक्झाम्पल्स आहेत. मँगो ट्री, बनियान ट्री, बरेचशा आता घेता येतील आपल्याला इथं. बांबू, ज्वार, मेज, व्हीट, राईस, हे सगळेच्या सगळे एक्झाम्पल्स असतात मोनोकॉट्सचे. ओके. सो दीज आर द डिफरन्शिएट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट्स. तर हे होतं आपलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा चॅप्टर. आणि आता एक समरी बघू थोडक्यात, जे की तुम्हाला सगळ्या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू समजून जाईल. त्याच्यावरून त्याला आपण फ्लो चार्टमध्ये ड्रॉ करू. ओके. प्लांट्स इथे घेऊया. प्लांट्स आर ऑफ टू टाइप्स बेसिकली. क्रिप्टोगाम्स, सब किंगडम आहेत हे, आणि फॅनिरो गाम्स. ओके. क्रिप्टोगाम्स अगेन डिवाइड्स इनटू 3 टाइप्स. कोणत्या कोणत्या त्या? थॅलोफायटा, ब्रायोफायटा, third one is Pteridophyta, right? Ithar phanerogams divided into 2 types like gymnosperms and angiosperms. Okay. And again angiosperms are divided into 2 types. Which are those? Monocot and dicot simply, or monocotyledonous plants and dicotyledonous plants. So this is the summary or overview of classification of plants. Okay. तर हा चॅप्टर संपतो इथं. याच्यावरती आपण टेस्टची सूचना तुम्हाला मिळेलच. ओके. धन्यवाद.